मतदार यादीमध्ये जे आहे ना दुसऱ्या प्रभाग क्रमांक 2, माझा प्रभाग क्रमांक 11 आहे. प्रभाग क्रमांक 2, 10 आणि 12चे मतदार आहेत. त्यांचे नावं जे आहे ना बाउंड्री लाईन असल्याने ते आमचे प्रभाग नंबर 11 मध्ये नावं आलेली होती. त्याची मी हरकत पहिल्या दिवसापासून घेत आहे. अजून त्या संदर्भात अजून काय तुम्ही पाठपुरावा जर केला? पाठपुरावा म्हणजे जे काही होतं माझ्या मतदारसंघामध्ये प्रभाग क्रमांक 12चे म्हणजे 251 दक्षिण सोलापूर शहर उत्तरला दक्षिणचा भागच नाही आहे. परंतु त्यामध्ये जे आहे ना शेवटचे 88 मतदार जे आहे ना 251 आणि सुभाषचंद्र बोस शाळेचे जे आहे ना 88 मतदार माझ्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये समावेश झाले होते. त्याच्यातून मी हरकत घेतलेली आहे. ते पण 88 मतदार ते वर्ग करतो म्हणून असं मला आश्वासन दिलेलं आहे. सर, आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही सुद्धा रिंगणात उतरणार का? किंवा कुठल्या पक्षाकडून उतरणार? अजून आमची चर्चा झालेली नाही आहे. लवकरच होईल. जे आपले महेश कोटे होते तुम्ही त्यांचे कार्यकर्ते आहात, परंतु त्यांचे चिरंजीव भाजपामध्ये प्रवेश केला, काय सांगाल त्याबाबत? काय नाही, त्यांचे निर्णय त्या हिशोबाने योग्यच आहे. आणि घरचे आमदार असल्याने मी यापूर्वी पण बोलवलं आहे, घरचे आमदार आहे आणि योग्य निर्णय त्यांनी घेतलेला आहे. त्याचा माझा स्वतःचा एक व्यक्तिगत माझा त्यांना जे आहे ना पाठिंबा आहे. परंतु यावेळेस तुम्ही सुद्धा भाजपाकडून उभारणार का, अशी चर्चा सुरू आहे सध्या प्रभागात? मागणी तर मी नक्की करणार आहे, कारण की मी स्वर्गीय महेशांना कोट्याचा कार्यकर्ता म्हणून मला स्टॅम्प लागलेला आहे. तर माझा हक त्या ठिकाणीच आहे आणि मला नक्कीच कोटे परिवार न्याय देतील असं मला जनता तुमच्या पाठीशी राहील कसं? 100% राहणार. शेवटी जनता जे आहे ना जे जनतेच्या कामाला येतो, हे इलेक्शन जे आहे ना लोकल बॉडीज आहे जे आपल्या समस्येसाठी धावून येणार आहे, जो आपली गल्लीची समस्या मांडणार आहे, एक सुशिक्षित आहे आणि कामाचं ज्ञान आणि आपल्या नगराचं जे आहे ना ज्ञान आहे. कुठल्या नगरात कोणता कार्यकर्ता, कुठल्या नगरात काय काय कामं आहे असं आम्ही ओरली सांगू शकतो. म्हणजे जे आपलं लोक जे आहे ना यामध्ये पक्षपेक्षा हे व्यक्तीला महत्त्व देतात.